कारण या विजेत्या टीमला निदान एक ट्रॉफी मिळेल आणि त्याचा निर्णय घेण्यात आलाय खरं तर टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा। अनिकेत कोळी आणि त्याच्या साथीला सागर कोळी समोर बोरावे संघ आहे, चांगला संघ आहे, संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळलाय, परंतु डिसायडर मॅच आहे आणि खास करून दोनही संघ असे आहेत की दोनही संघांना एक एक बाय मिळाले, म्हणजेच काय दोनही संघांनी आपापल्या राऊंड मध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या आणि त्याचमुळे ती स्ट्रेंथ आहे दोन्ही टीमची आणि तेच दोन संघ क गटामधून या 10 टीम्स मधून मात्र पुढे आलेत आणि त्यांच्यामध्येच ही लढत मात्र पाहायला मिळेल। विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम्स। सलामीची जोडी अनिकेत कोळी ऑन स्ट्राइक आणि सागर कोळी नॉन स्ट्राइक एंडला। पहिला बॉल विनय मात्रेचा, मिहिरा स्पोर्ट्स मोराबे टीम कडून पहिलं षटक। पहिलाच बॉलवर फटका फसला इकडे मात्र आणि अनिकेत कोळीला खातही उघडू दिलं नाहीये। 0 या धावसंख्येवर मात्र इकडे मोठा धक्का बसलाय। मोहा कोळीवाडा टीमला फलंदाज होईल बाद। फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता अनिकेतनं आणि विनय मात्रेचा पहिलाच बॉल खास करून चांगले लेग ब्रेक टाकतो आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र पूल खेळण्यासाठी गेला आणि कुठेतरी आपली बहुमूल्य विकेट। थोडंसं पेशन्स ठेवायला हवे होते या मॅच मध्ये अनिकेत कोळी, कारण त्याचं थांबणं फार गरजेचं होतं मोहा कोळीवाडा संघाच्या दृष्टिकोनातून। मागच्या मॅच मध्ये खास करून अर्धशतक आलं होतं, परंतु इकडे मात्र मी तर म्हणेन थोडासा रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली नाही या मॅच मध्ये आणि पहिलाच बॉलवर करत पूल शॉट साठी गेला, एक चांगला लेग ब्रेकवर मात्र बाद झालाय तो अनिकेत। मोठा अडथळा दूर झाला असेल मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघाचा आणि विनय मात्रेला मात्र मिळेल ही सफलता। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उल्केश कोळीला आता मात्र लढा द्यावा लागेल, कारण अनिकेतचं योगदान नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र उल्केशला संपूर्णपणे डाऊन सांभाळावा लागेल। गोलंदाज विनय पुन्हा एकदा सज्ज होईल। थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न, अपील पाहायला मिळाली, लाऊट चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला होता। इकडे मात्र कोणतीही धाव नाहीये, डॉट बॉल। चांगली सुरुवात केली, पहिलाच बॉलवर करत दबाव वाढवलाय तो महेश स्मृती मोहा कोळीवाडा संघावर, कारण संघातील की प्लेयर अनिकेत मात्र बाद झाल्याने अशा परिस्थितीमध्ये इथून मात्र मार्गक्रमण करायचे, परंतु जे काही झालं गेलं गंगेला मिळालं या उक्तीप्रमाणे आता मात्र नव्यानं सुरुवात करावी लागेल। ओ फाईन स्ट्रोक आहे यावेळेस, मात्र रन्स मिळतील पहिल्यांदाच मोहा कोळीवाडा टीम साठी येतोय पहिला चौकार। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल आदेश ठाकूर आणि त्यांच्या समवेत तेजस ठाकूर A1 जोडी, महाराष्ट्राची सुपरस्टार जोडी, यावं आपलं सहर्ष स्वागत। व्यासपीठावरती आपण शुभागमन पाहतो मित्रांनो, सुप्रसिद्ध रील स्टार या संपार तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी घेतली गेली आहे। तर सुप्रसिद्ध रील स्टार आणि कलाकार अग बाया भूकल्यांग माझ्या, आपण खऱ्या अर्थानं उमेश कोली सुप्रसिद्ध कलाकार यांचं या ठिकाणी शुभागमन आणि जबरदस्त डान्स आपण या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पाहिलात। आमचे मॅडीभाई मानगरचे ते देखील त्या व्हिडिओ मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। आणि नक्कीच बाया भुकल्यान हे संगीत आपण जो ऐकलात, संगीतकार गीतकार मला वाटतंय अनिमेश ठाकूर ना यांनी गायलेलं हे संगीत, मंदाबाई शिकलेली नव्हती का, हे सुप्रसिद्ध गायक आणि आज आपण कलाकार उमेश या ठिकाणी पाहतोय। नो बॉल करार, तर नो बॉलचा इशारा आला आणि त्यामुळे 5 धावा मिळतील, 5 धावेने खातं उघडलं जाईल ते महेश स्मृती मोहा कोळीवाडा संघाचं। उल्केशला आता लढावं लागेल, अनिकेत जे काही झालंय ते मात्र तो आता पॅव्हलियन कडे परतलाय। चेंज ऑफ पेस होता, थोडासा धीम्या गतीने केला होता हा चेंडू विनयनं आणि हा डॉट बॉल येत असताना फ्रीडचा बॉलवर जास्त नुकसान नाहीये। जासी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य भूषणभाई यावं जॉन्टी आपल्या व्यासपीठावर आमंत्रित करत आहेत। राजा रावडी आपलंही सहर्ष स्वागत। 5 धावा झाल्यात आतापर्यंत। विनयचा बॉल टॉप एज लागले
आणखीन एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये इकडे मात्र बहुमूल्य विकेट गमावले. ती चुकी मात्र अनिकेतनं केली होती. उल्केशनं सुद्धा तेच केलंय. कोणी थांबण्यास तयार नाहीये. दुसरा धक्का मोहा कोळीवाडा टीमला. ती जरा रुचिर आपण दाखवा, जरा आपल्याकडे वेळ असेल तर करा. सुप्रसिद्ध कलाकार उमेश कोहली आपण यांना या ठिकाणी पाहतो. त्या कॅमेरामॅनला तर अजून समजलंच नाही पाहुणे कुठे बसते ते. बघ इथे उमेश कोहली मित्रांनो आपण पाहू शकाल. सुप्रसिद्ध कलाकार की आपण आता संगीत ऐकलं मित्रांनो की बाया भूकल्यान गो स्वयंपाक करतू डाल ना भात. सॅमी कालन सोबत ज्यांचा आपण नेहमी सातत्याने अनेक संगीत पाहिली आणि लहान लहान मुलींचा करताना आपण पाहू शकाल उमेश हे रील स्टार उमेश भाई आपलं सहर्ष स्वागत. दोन फलंदाज बाद झालेत आणि 5 धाबा धाव फलकावर. इकडे मात्र आउटसाइड एज घेऊन बॉल पाठीमागे गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सिंगल येईल. 1 रन. स्कोर झोन पोहोचलाय तो 6 या आकड्यावर. 6 ऑन बोर्ड. षटकामधील आता मात्र असेल शेवटचा बॉल. चांगली बॉलिंग केली विनय म्हात्रेनं आतापर्यंत. 2 फलंदाज आणि तेही मुख्य फलंदाज, ज्यामध्ये सर्वात मोठा झटका होता तो अनिकेत कोळीच्या स्वरूपामध्ये. अनिकेत कोळी 0 बाद झाला. उल्केशनं जरूर खातं उघडलं परंतु तो सुद्धा जास्त वेळ तग धरू शकला नाही खेळपट्टीवर. 4 धाबा काढून तो बाद झाला आणि दोनही महत्वाचे झटके पहिल्या षटकामध्ये बसलेत. विनय म्हात्रेनं कमाल खेळ केला या स्पर्धेमध्ये. फलंदाजी असो अथवा गोलंदाजी असो ऑलराऊंड परफॉर्मन्स मात्र त्यानं सादर केलाय. टीमची टोटल सध्याच्या घडीला 6 वर आहे. धाबा काढाव्या लागतील या मॅच मध्ये. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हा लोवा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला हलक्या हाताने. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 रन जोडली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होईल आणि धावफलकावर मोहा कोळीवाडा टीमची धावसंख्या 2 बाद 7. संगीत आपण जरा 1 मिनिट फक्त तर जरा सेक्टर 17 चे अध्यक्ष दर्शन ठाकूर साहेब यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. दर्शन ठाकूर साहेब यावा. सेक्टर 17 चे बघा अध्यक्ष आहेत मित्रांनो. त्यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं शैलेश ठाकूर साहेब यांच्या वतीनं एसडीजे उमेश कोहली यांचा संगीत अजून एक धावून जाऊ द्या. कर्दीचं पान. आलाच पाहिजे इनिंग ब्रेक मध्ये. अपेक्षा आम्हाला की आम्ही युट्यूबवर पाहतो, टीव्ही वरती पाहतो. आमच्या छोट्याच्या लाडल्या रियानी आहेत, त्यांच्या मैत्रिणी आहेत आणि त्यांनाही पाहिजे एक तरी डान्स झाला पाहिजे. एक तर बाया तरी भुकल्यान किंवा त्याच्यानंतर आपण कर्दीचं पान कुठला तरी एक डान्स नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल इनिंग ब्रेक मध्ये. दुसरं षटक घेऊन गोलंदाज आर्यन भोईर येतोय. त्याच्यानंतर मित्रांनो आपण त्यांचे अनेक संगीत पाहू शकाल. सातबारा उतारा ग बहिणी असे बरेच संगीत. नको तो सातबारा देखील हे अनेक संगीत आपण त्यांचं सातत्याने पाहिलं. दीपक सर कट केला. इकडे मात्र पॉइंट कडे सिंगल घेतली जाईल. विचारपूर्वक खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. महेश स्मृती मोहा कोळीवाडा संघ, कारण नाईट स्पर्धा जिंकण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं. इकडे जिंकला तर एक ट्रॉफी मात्र निश्चित होईल दोन्ही संघांसाठी आणि प्रत्येक संघ त्यासाठीच येत असतो. नाईट स्पर्धेची ट्रॉफी म्हटली की तर ती फार स्पेशल. आणि या स्पर्धेमध्ये रिहानी इंटरपाजे चषक, तुम्हाला क्रिस्टल ट्रॉफी आहेत. फार सुंदर आणि आकर्षक अशा ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये आपल्याला मिळणार आहेत. चांगला ड्राईव्ह आहे यावेळेस. मात्र ऑफ ड्राईव्ह केलं होतं. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र 1 रन. सिंगल रन. अनिकेत बाद झाल्यानंतर मात्र स्कोर तर मंदावणार होता आणि ते मात्र योग्य रीतीनं पार पाडलं ते मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघानं. कारण या मॅच मध्ये 30 विकेट हवी होती. अनिकेतनं सुद्धा पहिलाच बॉलवर थोडीशी मिस्टेक केली परंतु आता मात्र डाव सांभाळावा लागेल. इकडे मात्र प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. इनसाइड लागल्यानंतर बॉल पाठीमागे येतोय विकेट कीपर कडे. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता.
स्कोर फार वेगानं वाढत नाही आतापर्यंत. एक चौकार जरूर आपण पाहिला होता उल्केश कोळीच्या बॅटमधून, परंतु तदनंतर मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागलाय मोहा कोळीवाडा संघाला. आर्यन भोईर चांगली बॉलिंग, चांगली सुरुवात मात्र केली. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. इकडे सुद्धा प्रॉपर कनेक्ट झालेला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता पहा, खोलात टाकला होता बॉल आणि त्याचमुळे बिलकुल कनेक्ट झालेला नाहीये. चांगली बॉलिंग आर्यन भोईर अचूक टप्प्यावर करत असताना पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 3च धावा दिल्यात आणि त्याचमुळे मात्र फलंदाजीचं कंबरड मोडलंय. 10 धावा धाव फलकावर आहेत मोहा कोळीवाडा संघाच्या. 2 फलंदाज गमावलेत आणि या मोराबे संघ म्हटला तर गोलंदाजी स्ट्रेंथ आहे या टीमची. सगळेच गोलंदाज कमाल करतात. अनेक मोठ्या स्पर्धा खेळताना सातत्यानं संघ दिसतो. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न मात्र असफल. 2 षटकांचा खेळ समाप्त. मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघानं मात्र चांगलं थांबून ठेवलंय ते मोहा कोळीवाडा संघाला. 2 गडी बाद 10. कोहली या गाण्याचे आपण कलाकार मित्रांनो पाहतो अनेक संगीत आणि इनिंग ब्रेक मध्ये त्यांचा आपण सन्मान आणि त्याच्यानंतर त्यांचा नृत्य देखील आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण या ठिकाणी विनंती करूया, पहिला सेमीफायनल बिग फाईट या स्पर्धेची पहिली सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळेल. ती म्हणजे श्रीदत्त 11 भातान आणि त्यांना फाईट करेल मेघनाथ शेठ प्रतिष्ठान, विठ्ठल क्रिकेट क्लब जासई. बोथ कॅप्टन, दोन्ही कॅप्टन टॉस साठी लगेचच यावं. तिसरं षटक घेऊन रोहन पाटील येतोय. पहिल्या 2ही बॉलर्सनं फार उत्तम गोलंदाजी केली. पहिल्यांदा विनय मात्रेनं 2 सफलता प्राप्त केल्या. त्यानंतर आर्यन भोईरला सफलता जरी मिळाली नसली तरी सुद्धा फक्त 3च धावा आपल्या ओव्हरमध्ये दिल्यात आणि त्याचमुळे कब्जा केला या मॅचवर मिहिरा स्पोर्ट्स मोराबे टीमनं. सुपर बॉलिंग. तिसरं षटक घेऊन रोहन पाटील. लढावं लागेल या मॅचमध्ये. सागर कोळी, कुणाल कोळी जरूर क्षमता दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. ती क्षमता सिद्ध करण्याची वेळ आता मात्र येऊन ठेपले. बाहेर जाणाऱ्या चेंडूला इकडे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, थोडासा दुरून फटका खेळला होता. एकच धाव येताना दिसेल. बाउंड्री शोधण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय वारंवार, परंतु त्याच्यामध्ये यश येताना दिसत नाहीये. रोहन सुद्धा मॅन ऑफ द मॅच राहिलाय आणि चांगली बॉलर्स आहेत खरं तर. आणि ही स्ट्रेंथ प्रत्येक वेळेला आपल्याला प्रत्येक मैदानावर प्रत्येक मॅच गणिक आपल्याला दिसून आले. सगळेच गोलंदाज आणि या बॉलिंग अटॅकनंच बऱ्याच वेळेला मिहिरा स्पोर्ट्स मोरावेला जिंकवलंय. मयूर शेठ मात्र यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रोहनचा हा बॉल आणखीन एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा पहा, चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता तिकडे या कुणालचा. चला आता भूषण आता कुठल्या संघामधून खेळणार, 40+ की रेग्युलर? चांगला ऑफकटर होता. डॉट बॉल. रन्स निघत नाहीयेत मोहा कोळीवाडा टीमसाठी. संदेशजी मोकल साहेब त्याचप्रमाणे हनुमानजी मोकल साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. खरं तर टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला होता या मॅच मध्ये मोहा कोळीवाडा संघाकडून. प्लॅनिंग वेगळी होती, परंतु जी स्ट्रॅटेजी त्यांनी मनामध्ये ठरवली होती ती गणित मात्र फसली सगळी मोहा कोळीवाडा टीमची. रोहनचा हा बॉल यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला. मोठी गॅप आहे. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. मिळतील तब्बल 6 धावा षटकार.
कमाल पॉवर जनरेट केली होती सागरनं. काय फटका सजवलाय. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू होता. दुरून खेळला हा स्ट्रोक आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून लाजबाब षटकार आहे. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 18 लढावं लागेल. जर या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 35-38 पर्यंत जाऊन पोहोचला मोहा कोळीवाडा संघ तर नक्कीच कुठेतरी ती लढण्याची उमेद मात्र त्यांना मिळेल. आणि तोच आशेचा किरण इकडे दाखवतोय सागर कोळी, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 10 धाबा आल्यात. मागे काय झालंय, मागच्या ओव्हर्स मध्ये किती धाबा आल्यात, कोण बाद झालंय हे विसरून आता मात्र कामाला लागावं लागेल. इकडे मात्र टॉपेज लागले. बॉल हवेत आहे. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला जाईल आणि फलंदाज सागर कोळी सुद्धा बाद होईल. तिसरा धक्का मोहा कोळीवाडा टीमला. अठरा धावा झाल्यात आतापर्यंत मोहा कोळीवाडा संघाच्या. नवीन बॅटर सुयश कोळी आलाय. चांगली बॅटिंग तोही करू शकतो. बॅटिंग ऑर्डर चांगली आहे, परंतु सध्याच्या घडीला दबाव बनवलाय तो मिहिरा स्पोर्ट्स बोरावे टीमनं. क्रॉस बॅटेड ऑन साइडला वळवलंय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे गेलाय. पहिली रन घेतली. दुसऱ्याचा कोणताही प्रयत्न इकडे ओव्हर थ्रो झालाय आणि आता दुसऱ्या रनसाठी सरसावलेत आणि रॉंग कॉल होता. सुरुवातीला प्रयत्नच केले गेले नव्हते आणि इकडे मात्र बाद व्हावं लागेल. ते फलंदाज कुणाल कोळी यावेळेस मात्र बाद होईल. चौथा धक्का लागेल तो मोहा कोळीवाडा टीमला. अजय कोळी नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येत असताना 19 धावा झाल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चौथं आणि आता मात्र अंतिम षटक असेल आणि ते करण्यासाठी मिहिरा स्पोर्ट्स बोरावे संघाकडून गोलंदाज सज्ज होईल. अलंकार मात्रे. चारही गोलंदाज जर बघितले ना तर सगळे खरं तर चांगली आपल्याला बॉलर्स पाहायला मिळतात मिहिरा स्पोर्ट्स बोरावे. आणि ही शक्ती आहे गोलंदाज. प्रत्येक संघाकडे आपण बघितलं ना तर 2 गोलंदाज, काही संघांकडे 3 गोलंदाज. ही स्ट्रेंथ असते त्यांची. चांगले गोलंदाज असतात. इतर गोलंदाजांना तुलनेनं बराचसा मार खावा लागतो, परंतु मोरावे संघाकडे असे 4 गोलंदाज आहेत. विनय, आर्यन, रोहन, अलंकार. अलंकार सुद्धा शॉट ऑफ गुड लेंथ होता. इकडे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप टप्पा ठेवलाय आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र रीच झालेला नाही. अजय मोठ्या फटक्यासाठी जरूर गेला होता. हा पहा ऑफ स्टंप लाईन वरचा चेंडू हलकासा कट झाला बाहेरच्या बाजूला. पहिला चेंडू त्या डॉट आला. 19 धावा आतापर्यंत. यावेळेचा ही चेंडू निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला पाहायला मिळते. सुपर बॉलिंग. आणखीन एक डॉट बॉल ऑफस्टनच्या बाहेर ठेवलाय बरोबर लाईन आणि तिथून मात्र चांगले लेग ब्रेक करतोय. बॉलला कट करतोय. चांगले लेग कटर्स पाहायला मिळतील तुम्हाला अलंकारच्या बाबतीमध्ये नेहमीच. आणि लेदर क्रिकेटर आहे सध्याच्या घडीला पाहायला गेलं. लेदरचा सुद्धा त्याचा सराव सुरू आहे. इकडे मात्र शॉर्ट बॉल होता आणि पूल केलाय ऑन साइडला. मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेनं चेंडू चाललाय. सीमारेषेच्या पलीकडे मिळतील मोहा कोळीवाडा टीमला 6 धाबा. षटकार आणि षटकाराच्या 6 टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 25 वर.
पहा बॅकफूट वरून चांगला स्ट्रॉंग पूल पाहायला मिळालाय. अजय कोळीच्या बॅटमधून मात्र हा तडाखेबंद फटका आलाय. षटकार. धावसंख्या 30-32च्या आसपास न्यावी लागेल. मॅच बनू शकेल. याच स्पर्धेमध्ये 5 ओव्हर्समध्ये 32चा सामना सुद्धा शेवटपर्यंत आला होता. या स्पर्धेमध्ये 4 बॉलमध्ये 2 धावा सुद्धा झालेल्या नाहीयेत. म्हणजे बरीचशी उदाहरणं खरं तर या स्पर्धेमध्ये जोडली गेलेत, जिकडे सेकंड इनिंग्स मध्ये बऱ्याचशा संघांना घाम फुटलाय. फुल टॉस होता. इकडे मात्र एज लागली. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांकडे वेस्ट साइड साठी कॉल दिलाय. तिसरे पंच जरूर हा निर्णय पोहोचवतील, परंतु वेस्ट साइड आहे की नाही माहिती नाहीये. परंतु फुल टॉस जरूर होता आणि अजयला तो काही करून चांगलं टाइम या बॉलवर करायला हवं होतं. तो राजेंद्र गरज सर आहेत नवीन शेव्याचे. हा निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवतील. स्वप्नील शेठ ठाकूर यांना विनंती आहे, आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वप्नील शेठ ठाकूर आपणास विनंती आहे, आपण सहर्ष स्वागत आहे. आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. हा क्लोज कॉल असेल आणि त्याचमुळे थोडासा वेळ घेतला जातोय. सगळ्या बाजूनं चेक केलं जाईल. वेगवेगळ्या अँगल्सनं, डिफरंट अँगल्सनं जरूर इकडे त्याची शहानिशा करत असताना नो बॉल कॉल. इकडे जीवनदान मिळेल अजय कोळीला, परंतु रन मिळणार नाहीये. खरं तर इकडे मोठा फटका आला असता तर नक्कीच हा फायदा होऊ शकला असता. फुल टॉस होता, परंतु कनेक्ट प्रॉपर झाला नाहीये. 1 रन जरूर प्राप्त होईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. इट्स अ फ्री बॉल. मुक्तपणे खेळण्याची संधी आहे अजयला. मात्र ही चांगली चान्स आहे. 25 झाल्यात आतापर्यंत धाव फलकावर. ओ शॉर्ट बॉल आहे. स्लॅश केलाय कव्हा पॉइंटच्या वरतून. वाट एक शॉट. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. अजय कोळीचा धमाका. आणखीन एक षटकार. सुपर बॅटिंग. जसा मैदानामध्ये आलाय ना, आता मात्र धावसंख्या वाढवली. त्यांना 2 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळालेत. हा ऑफस्टम लाईनवरचा हा चेंडू पहा, काय बॅकहँड असेल. स्ट्रॉंग बॅकफूट वरून स्लॅश केला आणि तोही स्वीपर कव्हरच्या वरतून खेचलेला तडाखेबंद फटका होता. षटकार. धावसंख्या 6 ने जम्प करेल. 32 धावा, 32 रन्स. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 बॉल टू गो. अजय कोळी 5 बॉल मध्ये 12 महत्वाचं योगदान दिले अंतिम टप्प्यामध्ये. आणखीन एखादा मोठा हिट धावसंख्या चांगली बनवेल मोहा कोळीवाडा संघासाठी, आणि ते करायचे अजयला, आणि ते सामर्थ्य आहे आणि ते त्यानं दाखवलंय. अलंकारनं सुरुवात चांगली केली होती, परंतु तदनंतर मात्र नो बॉल 2 षटकार आलेत. 32 धावा झाल्यात मोहा कोळीवाड्याच्या. इकडे मात्र बीट केलंय. ही स्ट्रेंथ आहे खरं तर. एकदा लेंथ बॉल पडला ना तर फार कठीण होऊन जातं अलंकारची बॉलिंग खेळणं, कारण त्या मुवमेंट्स त्याच्या बॉलिंग मधून नेहमीच पाहायला मिळतात. सन्माननीय किशोरजी मांडवे साहेब या स्पर्धेचे दमदार आयोजक, त्यांचं या ठिकाणी शुभागमन. हो, इकडे मात्र ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर ड्राईव्ह. पाठीमागे फिल्डर आहेत. कवसला डीप मध्ये 2 धावा प्राप्त होतील. दुहेरी धावांचं योगदान. धावसंख्या 2 ने पुढे जाऊन पोहोचले ती 34 या आकड्यावर. 34 इज अ फायनल टोटल. मोहा कोळीवाडा संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग घेतली. 34 केल्या. आता 34 वाचवाव्या लागतील त्यांना जर एक ट्रॉफी निश्चित करायची असेल या स्पर्धेमध्ये. मोहा कोळीवाडा संघ घाम गाळावा लागेल. 35 धावांचं टार्गेट आहे. मिहिरा स्पोर्ट्स बोरावे संघासमोर हा स्कोर कार्ड. अनिकेत कोळी 0 उल्केश 4, सागर 10, कुणाल 3 आणि अजयनं मात्र सर्वाधिक 14 धावांची इनिंग साकारली.
तत्पूर्वी जाऊया पण या मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी या पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं जाईल. सन्माननीय हनुमानजी भोगल साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना मी विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत आहे हनुमानजी भोगल साहेब आणि त्यानंतर संदेशजी भोगल साहेब यांना सुद्धा सन्मानित केलं जाईल. आमचे दोनही मान्यवर ज्यांचा आदरपूर्वक या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं व्रिहानी इंटरपाजी चषकामध्ये दोनही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम. काय नृत्याची डिमांड आहे, खरं तर आपल्या डान्सची फार मोठी डिमांड आहे आणि आमचे छोटे कलाकार सुद्धा आहेत तिकडे. या स्पर्धेमध्ये गेलेत डबल धमाका. चौथा संघ कोणता असेल आणि यासाठीच मात्र ही लढाई अनिकेतला मात्र सॉल्व करावा लागेल. हा पेपर अवघड पेपर जरूर आहे, परंतु बरेचसे खरं तर गणित संपूर्णपणे विनय मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावा करायच्या त्या 35 आणि या स्पर्धेमध्ये बऱ्याच वेळा धावा डिफेंड झाल्यात, त्यामुळं अशक्य असं काही नाही. जोपर्यंत नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही ना, तोपर्यंत सारं काही शक्य आहे आणि हे शक्य करून दाखवावं लागेल. अनिकेत जरूर शून्यावर बाद झाला असेल, परंतु इकडे मात्र चांगल्या गोलंदाजाचा वापर करून या धावसंख्या डिफेंड करण्याचा प्रयत्न मात्र त्यांना करावा लागेल. आणि हे टार्गेट जर बघितलं 35, तर मोराबे संघ ज्या पद्धतीनं सध्याच्या घडीला इनफॉर्म चाललाय आणि अनेक स्पर्धांमध्ये खरं तर मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघाने चमकदार कामगिरी केले आणि त्याचमुळे जरूर त्यांची बाजू सध्याच्या घडीला मजबूत स्थितीमध्ये आहे. 35 टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला विनय मात्रे आहेत आणि दुसऱ्या बाजूला आदेश आहेत स्ट्राइक एंडला. रणजित कोळी, मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर फ्रॉम मोहा कोळीवाडा टीम, गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होतील. कट केले बॉल. इकडे मात्र पहिलाच बॉल शॉर्ट थर्डमॅनला बीट करत बॉल चाललाय. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता चौकार. चौकारानं सुरुवात झाले. मिहिरा स्पोर्ट्स मोराबे टीमसाठी शुभेच्छा आल्यात. रोहितजी म्हात्रे आमचे उत्कृष्ट गुणसंख्या लेखक खारकोपर, त्याचप्रमाणे प्रणयजी म्हात्रे मोराबे गावचे ओळख आणखीन एक गुणसंख्या लेखक, त्यांच्या शुभेच्छा मात्र मोराबे टीमसाठी येत असताना हलक्या त्यानं ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट टू द मिड ऑन सिंगल मिळेल. 1 रन. टीमची टोटल 5 या आकड्यावर.
रणजित कोळी म्हटलं ना की खरं तर यॉर्कर किंग, साइड आर्म बॉलिंग, फुलर लेन डिलिव्हरी खोला टाकतात सातत्यानं आणि तीच गोलंदाजी दाखवावी लागेल. 35 सुद्धा आपण डिफेंड करू शकतो हा विश्वास स्वतःवर ठेवून आत्मविश्वासानं मात्र बॉलिंग करावी लागेल. गोलंदाज रणजित कोळी पुन्हा एकदा सज्ज होतील. लेफ्ट हँडेड बॅटर विनय मात्रेसाठी. इकडे मात्र हा चेंडू फार निर्णायक असणार आहे. हा चेंडू थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न विनयने केला होता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावसंख्येमध्ये, एक्स्ट्रा रन. टोटल मूव्स टू 6 नाव. 6 धावा धाव फलकावर. रणजित कोळी पुन्हा एकदा हलक्या हाताने यावेळेस मात्र ढकलले बॉलला सिली मिड ऑफ कडे आणि इकडे सिंगल घेतली गेले. एक धाव. व्हेरी स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडीला खेळलं जातंय. ते विनय मात्रेकडून एफाना बऱ्याच वेळेला आक्रमक सुरुवात करणारा, थोडासा शांत डोक्यानं, थोडासा संयमानं बॅटिंग केली जाते ती विनय मात्रेकडून. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 7. इकडे मात्र समोरच्या दिशेला हा स्ट्रोक अनिकेत आहेत तिकडे लॉंग ऑनला सिंगल मिळेल. एका बाजूने विचार केला तर आदेश थोडासा आक्रमक होताना दिसतोय. दुसऱ्या बाजूला विनय मात्रे थोडासा संयमानं खेळतोय आणि अशा पद्धतीनं हा डाव पुढे न्यायचा आहे, कारण रन सुद्धा फार मोठ्या नाहीयेत चेस करायच्या. सहजतेनं सिंगल डबल्स अधूनमधून एखादी बाउंड्री मारून सुद्धा हा धावसंख्येचा चेस होऊ शकतो याची जाणीव मात्र दोघांना आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून मात्र पावलं टाकलेत ती मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघानं. 35चं टार्गेट आहे. 8 धावा धाव फलकावर. यावेळेचा हा स्ट्रोक ऑन साइडला मिड विकेटला सिंगल घेतली जाईल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल पुढे सरकेल 3-9 या आकड्यावर. रणजित कोळी 9 धावा झाल्यात आतापर्यंत. चांगला स्ट्रोक आहे. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह सरळ बॅटनं अनिकेत कोळी त्या ठिकाणी आहेत. सिंगल मिळेल. रणजित कोळी यांच्या षटकामध्ये सफलता मिळालेली नाहीये, कारण दोन्ही सलामीवीरांनी सावध खेळलेत. त्यांना माहिती आहे इकडे विकेट्स आपल्याला ठेवाव्या लागतील, या धाबा चेस करायच्या आहेत. तर मात्र दोघंही खेळपट्टीवर असणं फार गरजेचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. बिनबाद 10 अशी सुरुवात मात्र करण्यात आली ती मिहिरा स्पोर्ट्स मोराबे टीमकडून. 3 ओव्हर्समध्ये अजूनही 25 धाबांची गरज आहे. एक चांगलं षटक मोहा कोळीवाडा संघाकडून मात्र नक्कीच या मॅच मध्ये घेऊन येऊ शकतं. दबाव तुम्हाला बनवावा लागेल. त्यासाठी डॉट बॉल, ब्रेक थ्रू, विकेट्स घ्याव्या लागतील. आणि जेव्हा दबाव बनतो ना तेव्हाच फलंदाज मात्र खरं तर अंडर प्रेशर येतात, चुका करतात आणि फलंदाजांना चुका करण्यास भाग पाडणं खरं तर हे गोलंदाजांचं खरं तर काम असतं. प्रतीक्षा क्रीनचे ओनर दीपकजी तांडेल साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. हार्दिक हार्दिक असं स्वागत रिहान इंद्रपाजी चषकामध्ये. त्याचप्रमाणे रुपेशजी मोगल साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. संपूर्ण मान्यवरांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहान इंद्रपाजी चषक नावेकाडी. आज या स्पर्धेची शेवटची रात्र. महेश्वरी मैदान नावेकाडी उत्तरपाड्याचं. स्ट्रोक हा यावेळेस मात्र अगदी समोर. क्षेत्ररक्षण चांगलं कमालीचं झालंय. थोडासा लॉंग ऑफला वाईड होता आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र झेलसाठी जाऊ शकलेलं नाहीये, परंतु त्याच वेळेला खरं तर जम्प केली ती परफेक्ट टायमिंग वर केली, अन्यथा एखादी बाउंड्री सुद्धा मिळू शकली असती. सिंगल मिळेल ती आदेश पाटीलला. टीमची टोटल 11 वर 11 रन्स ऑन बोर्ड. 35 करायच्यात. हाच दबाव बनवायचा आहे तुम्हाला. जोगेंद्र कोळी विनय मात्र ऑन स्ट्राईक नाव. संपूर्ण स्पर्धेमध्ये फार उत्तम खेळ केला या खेळाडूनं. ओ डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेला व्ही शेप मध्ये फंटास्टिक स्ट्रोक विनय मात्रेच्या बॅट मधून येतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून
बेधडक षटकार. DJKD वेगवेगळ्या भूमिका खरं तर आमचे केतन दळवी निभावत असताना ओ चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला चांगला ड्राईव्ह थ्रू द कबस पहिली घेतले वेगानं इकडे मात्र एकच धाव मिळेल. टेन्शन घालवलंय खरं तर या षटकारानं विनय मात्रेच्या संपूर्णपणे मी तर म्हणेन रिलॅक्स फील करत असतील सध्याच्या घडीला मिहिरा स्पोर्ट्स बोरावे. कारण धावा झाल्यात या मॅच मध्ये 18 धावा. निम्म्या धावा पूर्ण झाल्यात, निम्म्या धावा अजूनही करायच्या आहेत. चांगली भागीदारी विचारपूर्वक भागीदारी केली जाते. सिंगल्सला सुद्धा महत्व दिलं, मोठे फटके सुद्धा खेळले, संयम सुद्धा पाहायला मिळाला, आक्रमकपणा सुद्धा. ओ इकडे मात्र डोक्यामध्ये हेच होतं की इकडे मात्र डबल साठी जायचंय आणि डबल साठी प्रयत्न यशस्वी. डोळ्यात देखत या 2 धावा मात्र पूर्ण करण्यात आल्या. आदेश अगोदरच मन बनवलं होतं हलक्या हाताने खेळायचंय, जिथे क्षेत्ररक्षक बराच दूर आहे आणि 2 धावा होऊ शकतील आणि तेच केलं. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र गॅप मोठी आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. आदेशच्या बॅट मधून षटकार. रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट आहे इकडे मात्र आणखीन 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि या दुहेरी धावांच्या बरोबरीनं आता मात्र टीमची टोटल मात्र पुढे सरकेल आणि स्कोर जाऊन पोहोचलाय तो तब्बल 28 या धावसंख्येवर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे प्रोप्रायटर दीपकजी तांडेल यांचे सुपुत्र सर्वेजी तांडेल यांच्याकडून खरं तर कॉमेडी बॉक्ससाठी आमच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज झालंय. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच सर्वेजी. हा सामना संपूर्णपणे आता मात्र झुकलाय तो सध्याच्या स्थितीला. मिहिरा स्पोर्ट्स बोराबे संघ सुपर 4 साठी वाटचाल आता मात्र त्यांची सुरू झाले आणि या स्पर्धेमध्ये एक ट्रॉफी निश्चित करण्याच्या तयारीमध्ये आहेत. जवळ खरं तर हे यशाच्या समीप मात्र जाऊन पोहोचलेत. चांगलं क्रिकेट खेळलेत. तिसरं षटक घेऊन गोलंदाज सुयश कोळी येतोय. जासेचे 2 संघ खरं तर सुपर 4 मध्ये गेलेत. रेग्युलर सुद्धा 40+ सुद्धा. त्यानंतर श्रीदत्त भाताड 4था संघ आपल्याला मिळणार आहे. 12 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. 28 धावा आता धावफलकावर लागल्यात आणि 35चं टार्गेट आहे. 35 रन्स टू विन. 12 चेंडू आणि 7 धावा. गोलंदाज सुयश कोळी. ओ विनयचा तडाखा. व्हॉट अ शॉट. आकाशाला गवसणी घालणारा हा बुलंदी षटकार.
सिंगल काढणारा विनय आता मात्र आक्रमक झालाय. आणखीन एक कट शॉट आणि बॉल चाललाय तो सरळ थर्ड मॅन बॉडी लाईनच्या दिशेनं. इकडे विजय सुकर झालाय सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. मीरा स्पोर्ट्स मोरावेनं रियाने एंटरप्राइजेस चषकावर नाव कोरलंय. वेल प्लेड बॉईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन मीरा स्पोर्ट्स मोरावे.